निफाड तालुकास्तरीय 53वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. निफाड तालुकास्तरीय 53वे विज्ञान प्रदर्शन 22 डिसेंबर 2025 रोजी HL हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इंग्रजी माध्यम ओझर टाउनशिप येथे उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती, शिक्षण विभाग, निफाड, गोकुळ एज्युकेशन सोसायटी व निफाड तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन मॅजिक बोर्डद्वारे करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी सर हे होते. विज्ञान मंडळ अध्यक्षा श्रीमती गीतांजली जाधव, गट शिक्षण अधिकारी विलास साळवे, आमदार दिलीप काकाजी बनकर व पृथ्वीराज बाबा शिरसाट यांनी आपल्या मनोगतातून विज्ञान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शाळांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यान्वित वैज्ञानिक प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीलाच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे वाजत गाजत भारतीय परंपरेने स्वागत करण्यात आले. HL हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल्स व विज्ञान विषयक रांगोळ्यांचे स्वतंत्र दालन साकारले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून परिसरातील शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी या प्रदर्शनास भेट देत सादर केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मिनल देशपांडे व श्री SB पवार सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचा समारोप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री AC पगारे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक BB साळवे, उपमुख्याध्यापक SN जोशी, पर्यवेक्षक, शिक्षक तसेच विज्ञान शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. भगवती निशेष जाड्या पहा, शुक्ला ब्रह्म विचार सार परमा, आज्ञां जगद् व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदा जाड्यान्धकारापहा, हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां वंदे. वाजवून या प्रदर्शनाची जोरदार सुरुवात करावी. टाळ्या सतत वाजत राहिल्या पाहिजे. 53वे निफाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. विज्ञान ही एक पद्धतशीर अभिमान होत आहे. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर राम कुलकर्णी, विभागीय सचिव गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक, उद्घाटक माननीय श्री दिलीप बनकर, आमदार निफाड विधानसभा मतदारसंघ, माननीय नामदार छगन साहेब, जनरल सेक्रेटरी HL कामगार सर, हे सर्व आज व्यासपीठावर सर्व इतर उपस्थित मान्यवर, तसेच माझे सर्व उपस्थित प्रिय विद्यार्थी मित्र व त्यांना मार्गदर्शन करणारे माझे सर्व शिक्षक मित्र, पत्रकार बंधू, परीक्षक मित्र, या सर्वांना सगळ्या परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या टाळत आपलं मूल्य जोपासत एक आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे सगळं अट्टहास आहे. विज्ञान प्रदर्शन या माध्यमातून तुम्ही सुद्धा या देशात डॉक्टर अब्दुल कलामजी साहेब होऊ शकतात. कारण डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे, स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेत बघता. ऐकताय ना? स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेत बघता. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाही. रात्रंदिवस विज्ञानाचा कास करणारी जी मानसिकता आहे ती आपल्याला बनवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन आहे. डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी भौतिक प्रॉपर्टी कमवली नाही. जेव्हा ते वारले तेव्हा त्यांची भौतिक प्रॉपर्टी होती 2,500 पुस्तकं, कुठलाही काही भौतिक प्रॉपर्टी नव्हती. आणि त्या 2,500 पुस्तकांचा मालक असलेले डॉक्टर अब्दुल कलाम एक यशस्वी शास्त्रज्ञ झाले, यशस्वी पुरुष झाले. आणि म्हणून आम्हाला सुद्धा वैज्ञानिक शोध, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा लागेल. त्याच पद्धतीने
या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी खास करून अध्यक्ष म्हणून असलेले विभागीय सचिव गोखले एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी, त्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंचायत समिती निफाडने त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. शासनाचा हेतू अतिशय चांगला असतो. काही ह्या मुलांवर लहान वयामध्येच त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार व्हावेत. त्यांच्या शरीरामध्ये जे काही कलागुण असतील ते त्यांना या ठिकाणी विज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवता येतात. आणि अशा पद्धतीने एचएलमध्ये खूप जुनी शाळा, तसं बघितलं तर ओझर एचएल टाउनशिप अतिशय निफाड तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि ज्यावेळेला कुठेही शाळा नव्हत्या त्यावेळेला एचएलमध्ये या शाळा सुरू झाल्या. निफाड तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक आणि निफाडचे यशस्वी आणि लोकप्रिय असलेले आमदार आमचे स्नेही आदरणीय श्रीयुत दिलीप काकाजी बनकर. नुकतंच श्रीयुत दिलीप काका बनकर यांनी आपल्या शुभ हस्ते या 53व्या तालुका प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे, विज्ञान प्रदर्शनाचं. आणि आपण बघतोय की गेले अनेक दिवस सुमारे महिनाभर प्राचार्य बी साळवे आणि त्यांचे सर्व सहकारी या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी अतिशय मेहनत घेत आहेत. आणि शिक्षण विभागाचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं श्रीयुत विलास साळवी सर आहेत, श्रीमती गीतांजली जाधव आहेत. आणि शिक्षकांमध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करावा, सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा नाहीशा कराव्यात आणि खऱ्या अर्थानं बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञान प्रामाण्यवादी अशा प्रकारचा दृष्टिकोन समाजामध्ये पसरावा या हेतूने या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. आणि लहानपणापासूनच विद्यार्थी दशेपासूनच हा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न हा केला जातो. आपण बघितलं की मगाशी आहिरे सर आणि इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी खूप सुंदर अशा प्रकारची ही रांगोळी काढून माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलामांचं हे चित्र रेखाटलेलं आहे. उद्घाटन करताना देखील बनकर साहेबांच्या हस्ते विशिष्ट रसायनांचा स्प्रे मारून त्या फलकाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. म्हणजे विज्ञानाच्या साहाय्यानं कशा प्रकारे विशिष्ट रसायन वापरून वेलकमचा जो बोर्ड आहे त्याचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वागत गीताच्या वेळेला डोळे उघडून बघा, झापडे काढून टाका अशा प्रकारचं गीत गायलं गेलेलं आहे. भविष्याचे सुंदर क्षितिज उद्घाटनाच्या क्षणी खुंटे आहे. नवकल्पनांचे, विज्ञान प्रदर्शनाचे आणि उद्याच्या नवभारताचे संजय भाऊ या ना. सहभागी झालेले आहेत. देशात सर्वत्र तंत्रज्ञान व आधुनिक साधनांची व्याप्ती व लोकप्रियता अधिकाधिक संशोधन व नवनवीन शोध झाले पाहिजे. विद्यार्थी
गुड आफ्टरनून सर. तुम्हाला तर माहितीच आहे आपला नाशिक जिल्हा विद्यार्थ्यांचा बालविद्या झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही ही म्हणजे शूरबन तयार केलेली आहे. आपण त्यांना मारू तर नाही शकत, पण आपलं त्यांना विरुद्ध करून आपला प्राण वाचवू शकतो. आता जे सांगितलं बाहेर तेच काय कोणत्या मुलाने केलं ते याने का याने केलं. ऍक्च्युअली दाखव त्याला काय काय टाकलंय. सांग ना अमोल, बोल तू, बोल. चल कसं आहे कसं बोल. सांग सरांना काय केलं होतं तू बिबट्याला काय जातं पुढे जन्मजून तुझ्या काय लावलं होतं तू ते दाखव ना. सृष्टी सांग काय काय केलं. हे सुद्धा करण्यात येईल. ओके हां तरी बघा ही सिरी लावलं त्याने ना हे हां आपण त्याला विशुद्ध करू शकतो, आपलं प्राण वाचवू शकतो. आपण इथे टाकलं का, आपण मागे घेतलं का, ते लावून ठेव बेटा. सांग.